नमस्कार. मी मिलिंद दामले, शेतकरी संघटना, तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचा प्रमुख आहे. मी भारतीय किसान संघ शेतकऱ्या भारतीय किसान संघ केंद्र शासनाच्या जीएम पिकांच्या धोरणाबाबत आंदोलन करणार आहे. गेले 20 वर्ष भारतीय किसान संघ व काही प्रमाणात काँग्रेस पक्षाचा जीएम पिकांना विरोध आहे. त्यामुळे माझ्यासारख्या शेतकऱ्याला मूलभूत प्रश्न पडतो की ह्या लोकांना शेतकऱ्यांची शेती सोपी करायची की कठीण करायची आहे. कारण आज जगात सर्वत्र जीएम पिके घेतली जात आहे भारत सोडून. जीएम पिके भारतात येऊ नये म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दिवाणी क्रमांक 115 दिनांक 10 मार्च 2004 रोजी दाखल झालेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात ते रीट पिटिशन अजूनही प्रलंबित आहे. त्या रीट पिटिशनचा निकाल लागलेला नाही आहे. माझं भारतीय किसान संघाला आव्हान आहे की त्यांचा विरोध, पाठिंबा हे सगळं मला समजतं, मान्य आहे मला. फक्त त्यांनी एवढंच समजून सांगावं की खरीप हंगामात कापूस, मका, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांचं तण नियंत्रण कसं करायचं. मी यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून महिन्यामध्ये मला सगळ्यात तण नियंत्रणाचा प्रश्न याच्यासाठी भेडसावत आहे कारण यवतमाळ जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 12 दिवस पाऊस पडतो, जुलै महिन्यात 22 दिवस पाऊस पडतो, ऑगस्ट महिन्यात 18 दिवस पाऊस पडतो आणि सप्टेंबर महिन्यात 10 दिवस पाऊस पडतो. मग ह्या परिस्थितीत मजूर टंचाई आहे, निवडक तणनाशके सर्व प्रकारच्या तणांचं नियंत्रण करू शकत नाही. उलट पक्षी आज जे बाजारात निवडक तणनाशक उपलब्ध आहे ते मारल्यावरती शेतकरी डबल खर्चात पडतात. त्यांना दोनदा खर्च करावा लागतो कारण की निवडक तणनाशकांनी तणांचं नियंत्रण होत नाही. त्यात त्याला मजुरीची निंदन करावं लागतं. त्याच्यामुळे माझं म्हणजे भारतीय किसान संघ आणि देशातल्या सर्व राष्ट्रीय पक्षांना आव्हान आहे की त्यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तण नियंत्रण कसं करायचं याबाबत बोलावे. सरकारवर टीका करू नये किंवा सरकारला पाठिंबाही देऊ नये, परंतु खरीप हंगामात पिकांचं तण नियंत्रण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या नापिकी शेतकरी तण नियंत्रण करण्यात असफल होतात, अपयशी होतात, म्हणून नापिकी होते. त्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी राहतो आणि आत्महत्या करतो. मी यवतमाळ जिल्ह्याचा कापूस उत्पादक, आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करतात. याचं कारण शेतकरी कर्जबाजारी होऊन राहिले आणि ते कर्जबाजारी याच्यासाठी होऊन राहिले की शेतकरी तण नियंत्रण करण्यामध्ये असफल ठरत आहे. मी आपल्या समोर 2023-24 कापसाचा ताळेबंद मांडतो यवतमाळ जिल्ह्यातला. यवतमाळ जिल्ह्याचे एकूण कापूस क्षेत्र आहे 4,71,000 हेक्टर. यवतमाळ जिल्ह्याची कापूस उत्पादकता 11.37 क्विंटल प्रति हेक्टर आहे. हे अर्थात 2023-24 मी मांडतोय. कापसाचे किमान आधारभूत दर 2023-24 साली 6,620 रुपये क्विंटल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 हेक्टर कापूस विकल्यानंतर त्याला 65,269 रुपये मिळत होते. बँक कर्ज होतं, पीक कर्ज 69,000 रुपये प्रति हेक्टर. याचा अर्थ
त्याला घर खर्चासाठी बँक कर्ज दिल्यानंतर 75,000 रुपये वजा 69,000 केल्यानंतर फक्त 6,500 रुपये त्याच्याजवळ शिल्लक राहतात. आता ह्या कापूस उत्पादनाच्या एकूण कर्जापैकी किंवा कर्ज आपण पीक उत्पादन कर्ज जर म्हटला तर एकूण खर्चापैकी 30 ते 40% रक्कम ही फक्त तण नियंत्रणावरती खर्च होते. निंदण, डवरण, निवडक तणनाशके. परंतु आज STBT बियाणे जे आहे, हर्बिसाइड टॉलरंट तणनाशक सहनशील बियाणे जर शेतकऱ्याला मिळाले तर ग्लायफोसेट हे तणनाशक कापसावरती 2-3दा 4दा मारावं लागतं. त्याचा खर्च प्रति हेक्टरी ग्लायफोसेट 1 लिटर लागतं, ते 350 रुपयाचं, आणि फवारणीचा खर्च 600 रुपये, असा 1000 रुपये खर्च येतो प्रति हेक्टरी. फार फार तर 1500 रुपये एकर. 4दा मारावा लागल्यानंतर तो खर्च फक्त 6000 रुपये हेक्टर येतो. आणि हे ग्लायफोसेट तणनाशक आणि तण नियंत्रण नवरा बायको दोघं मिळूनच करू शकतात एका दिवसात 2 हेक्टर जमिनीचं. परंतु यवतमाळ जिल्ह्यात जर निंदन करून जर मजुराद्वारे जर तणनाशक नियंत्रण करायचं असेल तर कमीत कमी 10 मजूर 5 दिवस लागतात. म्हणजे 50 मजूर लावल्याशिवाय आपण 2 हेक्टरचं तण नियंत्रण करू शकत नाही. सगळ्या शेतकऱ्यांचं